मॉर्निंग, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसं आहेत सगळे, बरे आहात ना? नेक्स्ट ब्लॉग जायचं चालू केला आहे आणि आता प्रतीक्षा खात आहे. जे काल मी लोणी काढलेलं ते ब्रेडला लावून खात आहे तिने. तर मी पण खाणार आहे. सकाळ सकाळीच खायला तर मी. आणि आज काहीतरी असं नवीन खायचं मन होत आहे सगळ्यांचंच. तर काय बनवायचं आता खायला, तर आपण बघूयात. सगळ्यांचा एकच विचार करून एकच काहीतरी खायला बनवूयात चांगलं असं. आणि हां, ते लोणी जे आहे ते पण आता थोडं लास्ट टाईम, आता तिसरी वेळ आहे सगळ्यांची घ्यायची, त्यामुळे तिला पटकन आता राहिला आहे एवढाच थोडंसंच ब्रेड राहिला आहे. तो ब्रेड, हा ब्रेड लास्ट आहे. हा ब्रेड संपल्यानंतर नाही, तिसरं पॅकेट आहे. तर लोणी असं संपून जाईल, तूप काय होणार नाही. त्यापेक्षा आता पटकन तूपला गॅसवर चढवून देऊयात. ते लास्ट जे आहे तेवढंच खाऊया. फ्री खाऊ देणार मला आधी, मी खाल्ल्यानंतर मग. तुझी काय काय माखणीशी ते जे खाली लागले ते पण काढ. हांजी, तर झाली आहे संध्याकाळ आणि जसे की दुपारी सांगितलेच होते, काहीतरी असं छान टेस्टी खायचं मन सगळ्यांचंच करायला. बाहेर पाऊस पण पडायला आहे, त्यामुळं काहीतरी चांगलं खायचं असं होतं. आणि काय खायचं म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केल्यानंतरनं, ग्रहण डिस्कशन झाल्यानंतरनं का गोष्टीवरती आम्ही आलो आहोत, ते म्हणजे आहे सँडविच. तर सगळ्यांचं सँडविचला हा होकार आहे. तर आपण सँडविच तयार करूयात आणि त्याच्यासाठी थोडं सामान जे आणायचं होतं, जसं की ब्रेड आणि ते पुदिना वगैरे असं आणायचं होतं. ते सामान आणण्यासाठी हर्ष केला आहे. हर्ष केल्यानंतर आपण तयारी करूया. तोपर्यंत मी जो कुकर आहे बटाट्याचा तो लावला आहे. तोपर्यंत बटाटे तयार होतील. हर्ष केल्यानंतर आपण पुढचं चालू करूयात. आणि प्रतीक्षा आहे, ती दिव्या जी आहे ती बाहेर गेली आहे आणि प्रतीक्षा आहे ती TV बघत बसली आहे. तर मग हर्ष आल्यानंतर आपण तयारी करूयात. तोपर्यंत लसूण वगैरे जे काही ते कांदा वगैरे चिरून घेऊयात. आणि हे सँडविच बनवण्यासाठी मी काही जणांचे रेसिपीज पण बघितले. तर त्यातली जी मला म्हणजे ह्याच्या आधी पण सँडविच बनवले, पण ते आता ते जरा खाऊन जरा कंटाळा आला. त्यामुळे आता यावेळेस जरा काहीतरी नवीन ट्राय करूयात म्हणून मी रेसिपीज बघितले. त्यातली एक रेसिपी मला छान वाटली आहे, तर ती ट्राय करूयात. बघूयात ते चांगलं लागते की नाही, किंवा होते की नाही. लागतं तर चांगलं, सगळ्यात चांगलं लागणार आहे थोडा, पण तरी पण बघूयात. हांजी, तर हर्षिता आला आहे, त्याने त्याचं सामान घेऊन आला आहे. आणि तर हे जे कुकर आहे ते झालं आहे. काय बाबा, मला बोलू पण देत नाहीत. लगेच किडा आलाय म्हणून कसला घाबरायला. केवढा किडा आहे ग प्रतीक्षा. अगं येत आहे काय, कसला किडा आलाय याला घाबरायला. अगं झाडू त्याला बघत बसली. झाडू खालीच आहे ना, कावडून गेला. बघूया, झाडूच्या खालीच आहे, कावडून गेला. दार तर उघडू द्या. बाहेरच लढलो काय काय गेले उडून, नाही तर उगाच आहे ना, सीधं पडलं. असल्या छोट्या मोठ्या किड्यांना मी नाही घालत. तर मी तर ते सँडविच तर ती पुदिना चटणी करण्यासाठी मी इथे घेतलं आहे कोथिंबीर, पुदिना, त्यानंतर मिरची. एवढी जागी मिरची नाही घेणार आहे, थोडीच घेणार आहे. त्यातली लसूण, हे अद्रकचा छोटासा तुकडा, पाणी आणि आपलं जे काही लागेल ते मसाला. हे एकच मसाला, हे मीठ, फक्त मीठ लागणार आहे. यातलं पुन्हा भाजी करण्यासाठी सगळं बाकीचं लागेल. तर हे सगळं आपलं
पुदिन्याची चटणी करण्यासाठी घालूयात. तर सगळं मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि ग्राइंड का फिरवून घेऊयात. तर इथं आता मी माझी जी चटणी आहे ती तयार करून झाली आहे पुदिन्याची. आणि इथं मी प्रतीक्षाला लावलं आहे कामाला. आपलं हे जे काही शिमला मिरची, कांदा, टोमॅटो चिरण्यासाठी लावला आहे. बटाटे जे आहेत ते पण आता झाले आहेत, कुकर थंड झालाच आहे. काढून आता ते बटाटे सोलूयात. तर त्या सँडविचसाठी आम्ही चिरला आहे तर कांदा, ही शिमला मिरची, टोमॅटो आणि अद्रक लसूणचं जे पेस्ट आहे ते म्हणजे भाजीत घालण्यासाठी. आणि बटाटे जे आहेत ते पूर्ण म्हणजे बारीक करून घेतले आहेत. त्यानंतर ना आता बटाट्याची जी भाजी असते ती भाजी करून घेऊयात. आणि प्रतीक्षा गेली आहे ब्रेड आणण्यासाठी. तर भाजी करूयात चला. फर्स्ट ऑफ ऑल गॅस ऑन. पण कढई गरम होऊ द्या. त्याच्यामध्ये टाकण्यासाठी जिरे पाहिजेत, म्हणजे जी मोहरी टाकल्यानंतर मोहरीचा जरा टेस्ट वेगळा आहे तर फक्त जिरे घालायचे. पण फक्त जिरे नाही आहेत त्यामुळं आपण जिरेंना स्किप करूयात. आणि कांदा आणि अद्रक लसूणचं जे पेस्ट आहे ते टाकू. पूर्ण कांदा नाही टाकायचा, आपल्याला थोडाच टाकायचा आहे कांदा. अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ते. तर इथं अद्रक लसूण जे आहे ते थोडंसं लाल होत आलं आहे. यामध्ये आपण घालूयात मसाले, म्हणजे आपलं मीठ, त्यानंतर हे लाल तिखट. तेलातच घालते यावेळेस मी. थोडासा इथं आपल्याकडे जो चाट मसाला आहे ते मी घालते. मिक्स करून घेऊयात. आणि मग आपले जे बटाटे आहेत ते बटाटे त्याच्यात घालून टाकूयात. तर ही जी भाजी आहे ती करून झाली. ही थोडीशी सप्पक दिसते आहे, पण कारण की ज्यावेळेस मी करते तेव्हा हे जे सगळं टोमॅटो, डबू मिरची वगैरे असते सगळं मी ह्याच्यातच घालते. पण यावेळेस मम्मीने मला तसं करू नको म्हटले आहे. तिला ते बाकी सगळेच तसं करू नको म्हणले, कारण ते त्यांना कच्चा खायचा आहे. त्यामुळे ते त्यांनी मला त्याच्यात घालायला नको म्हणले आहेत. आणि मी सॉस जो आहे तो पण भाजीतच घालते, पण यावेळेस त्यांनी नको म्हणले. तर नको, आपण त्यांनी जसं सांगितलं तसं करूयात. तर ही माझी भाजी करून झाली आहे. हालाकी जरा तिखट अजून मला घालावं लागेल असं वाटायला. आणि प्रतीक्षा जी आहे ते जाऊन ब्रेड आणली आहे. सँडविच जे आहे ते आपलं सेटअप तयार आहे. बाकी सगळं तयार आहे. सगळं जे सेटअप आहे ते झालं आहे, सगळं घेतलं आहे. आणि हां, सॉस राहिला. हे आपले सॉस पण घेतले आहेत नंतर. आणि भाजी जी आहे ती आपल्या बटाटे ज्या ताटात काढले होते त्याच ताटात काढले, त्यामुळे साईडला दिसायला आहे. जास्तीचे भांडे अजिबात भरवायचे नाहीत, कारण की भांडे घासणाऱ्याला कळत आहे किती भांडे घासावे लागतात. त्यामुळे जितकं कमीत कमी भांड्याचा वापर होतो तितका चांगला आहे. कमीत कमी नाही म्हणजे जास्त भांडे भरवायचे नाहीत बस. आणि प्रतीक्षा जे आहे त्यात तवा करते. आणि आज आमची प्रतीक्षाला मी सकाळी जेवण बनवताना विचारले होते की तुला जेवण बनवायचं की नाही, कारण की जर वेळेस कोण ना कोण जेवण नाही बनवलं आणि त्यांनी खाल्ले नाही ना किंवा वेस्ट होऊन जात आहे. म्हणून मी प्रतीक्षाला ऑलरेडी विचारले होते, कारण की कॉलेजमध्ये आज होतं फ्रेशर्स पार्टी होती. तर फ्रेशर्स पार्टी असल्यामुळे विचारले. तिने म्हटलेली नाही आमच्या पार्टीमध्ये जेवण आहे म्हणून सांगितले. आणि तिथं जेवायला काहीच नव्हतं, तिथं होतं फक्त दाल आणि चावल, जे की आमच्या प्रतीक्षेला आवडत आहे का नाही माहीत नाही मला. तर ते एवढंच होतं. आणि त्याच्याने आमच्या प्रतीक्षेचं काहीच पोट भरत नाही, त्यामुळे तिला जास्तीची भूक लागली. भूक करायची आहे ना. त्यामुळे तिने तिचं मीच खाणार. पहिला राऊंड लावायला तिने स्टार्ट केली आहे. ते लावून फर्स्ट जे आहे ते प्रतीक्षेलाच देऊन बघूया. हां, तर मग प्रतीक्षा फ्रेशर्स पार्टीमध्ये नव्हतं जेवायला होतं, बट मलाच गेलं नाही. तर आता ब्रेड सँडविच कसं करायचं, तर एका ब्रेडला जे आहे ते पुदिन्याची चटणी लावून घेतली. पुदिन्याची चटणी जरा तिखट झाली आहे, त्यामुळे नीट आधी थोडंसंच लावून दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसला सॉस लावायचं आहे. आपल्याला ट्रिपल लेअर करायचं आहे, त्यामुळे 3 पीस घ्यावे लागतील. लावली. चटणीची साईड आहे तिथं बटाट्याची भाजी लावायची. हे झालं. त्यानंतर आता थर्ड आपलं लेअर आहे ते घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ठेवून 2 दिवस पोट भरेल म्हणून तर याच्यामध्ये जे आहे ते आपले कच्चे जे होते, जे की मला भाजीमध्ये घालायला नको म्हटलं. माल मसाला
तुमच्याकडे चीज किंवा काय म्हणते चीजचे स्लाइस वगैरे असलं तर ते पण घालू शकतो. खरं तर चीजचे स्लाइस पण आणायला पाहिजे होतं, पण आमच्या हर्षला चीज खायचं नाही आहे, त्यामुळं कोणीच खायचं नाही आहे घरात. असं आहे, असं काही नाही आहे, चीज लई महाग आहे. असं पण काय नाही, याच्या आधी मी चीज भरपूर वेळ आणले, पण आता जर चीज खूप महाग आहे ना त्यामुळे आम्ही आणू शकत नाही. सो दॅट्स वाय जितकं तुमच्या घरात असेल तितकं सामानाने बनवत जावा, कमीत कमी सामान. हे जे थर्ड स्लाइस आहे हे फर्स्ट ब्रेडचं आहे वाटतं. त्यात पीस जास्त घालायचं नाही, थोडं थोडंच घालायचं. फर्स्टची लॉट आहे, खूप जाड दिसतं. पण ते मधलं ब्रेड सेकंड लावू का? थांब ना जरा, दाखवते. तो ये अपना जो पहला है वो हो चुका है. किती वेळ नेती त्याला? पहिलं जे ते झालं कट करूयात याला. लेयर तर छान दिसतात बरोबर. 1 2 3 4 5 लेयर्स दिसतात बरोबर. जे घर आहे तेच. सॉस कमी लावाले. सॉस कमी लावाले. बाकी सगळं चांगलं लागलं का? आता आपण जे सेकंडवाला आहे ते मम्मीला देऊन बघूयात. खाऊन बघ, तू सांगितलं होती तसंच केलंय. हां कच्च्या भाज्या जे आहेत ना ते मस्त. खरं चांगलं लागलं का? तुला जसं पाहिजे तसं खरं खरं सांगायचं, काय खोटं सांगायचं नाही याच्यात. चला तर मग छान तर लागेलच म्हणाले, पण जोपर्यंत मी खाऊन बघत नाही, मला नाही आवडत तोपर्यंत आपण काय नाही सांगू शकत. तर बाकीचे पण सगळे जे ते लावून घेऊयात पटापट. आता एका तव्यावरती आपण 2 2 घातले आहेत. आणि मस्त असं शेफ स्टाईलचं काय म्हणतात, शेफची फिलिंग येते मला असं काहीतरी करताना. काहीतरी खाल्लेत, अजून हर्ष खायचं आहे, टेस्ट करायचं आहे, पण अजून दिवे यायचे. जे घरात नाही आहे त्याची जास्त आठवण येत असते, नाही का? घरात असलेल्यांची नाही, जे घरात नाही आहेत त्यांची जास्त आठवण येत असते. छोटा असले उनकी कदर नहीं करते. कदर नाही करते नाही. मस्त झाले. टेस्ट केली नाही मी अजून, तरी पण बघूनच कळाले मस्त झाले. खाऊन बघूयात आता. लो आ गए हम बुकड़ी. एकटी खाली आले आले वाला दे जास्त आहे. तुला माहित नाही. दर खा. एक नंबर. घरी छान झालंय का उगी? मस्त झालंय, मस्त छान झालंय. फक्त एवढंच की, फक्त एवढंच नाही, मस्त झालंय. अजून जरा सॉस लावायला पाहिजे. खाले आणि जे भाज्या कच्च्या टाकल्यात ना ते खरंच चांगले लागायलेत ना. मध्ये मध्ये ते काय भाज्या कच्च्या टेस्ट चांगले लागायलेत. डबल मिरची तर लय भारी. आणि मी खाताना एक लसूण आणि अद्रकचं पण ते मध्ये वा. टेस्टी लागायचं ना. एक घासामध्ये चालतं, पण छान लागायला. तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा. जसं आम्ही सांगितलं तसं करायची काही गरज नाही आहे. आम्ही काही रेसिपी सांगितली नाही, फक्त आम्ही जे करतो ते सांगितलं आहे. पण खरंच बेस्ट लागतंय. काहीतरी असं तोंडाला एक वेगळी चव म्हणली तर छान आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. शाम की भूक. हां, शाम की भूक. शाम की भूक. आम्ही रात्रीची भूक करून टाकली आहे ना. केस वगैरे सगळे बरी टांगली आहेत आता, कारण की जास्तीची नाटकं होत नाहीत. मी पण टाकते धाबा. दिव्याच्या टांग्याचे राहिले. प्रतीक्षाने तर ऑलरेडीच टांगली आहे. सगळ्यांचं खाऊन झालं आहे सगळ्यांचं. आणि जो राडा पडलाय तो काढायला इतका कंटाळायला मला तर ते तुम्हाला राडा पण दाखवते. फक्त खायचं करायचं ते दाखवायचं नाही, राडा पण दाखवते. हे सगळं असं पडलंय. हे ब्रेड इकडे एवढे ब्रेड राहिले. 2 ब्रेड मधले फक्त हेच करायला आहे. आणि दूध जे आहे ते गरम व्हायला. काय ब्रेड चहा सोबत नाही, हे सगळं उद्या दिव्या सकाळी कॉलेजला जाते ना, खाऊन जा गप, नाटकं नाही करायचे. हां,
खाऊन जाते आणि करून देते ना मला तू. नाही अजिबात नाही रे बाबा. तुम्ही मला दिवसभर किती पण कामं सांगा, मला दिवसभराची कामं करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण सकाळ सकाळी लवकर उठायचं. ते नाही का इंस्टाग्राम वर रील कोण है वो ते इथून आता ते क्रॉस होत नाही माझ्या 2 बोटाने. पण मला सकाळी उठायचं सोडून बाकी सगळं करायला आवडतंय. पण सकाळी उठून ना रे बाबा असले पापाचे कामं करायचे नसते. सगळे गब्बाळ काढूयात आणि पंचायत झाली भरपूर स्पेस गेलाय तुझं. नाही